श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व असून बुद्धी, ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेल्या गणपती बाप्पांची या दिवशी विधिवत पूजा केली जाते. संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित असून सर्व देवी देवतांमध्ये पूजला जाणाऱ्या गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय मानलं जातं. त्यांना बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि बुद्धीची देवता असं देखील म्हटलं जातं. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्यानं, आराधना केल्यानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. आपल्यावरची सर्व संकट, विघ्नहर्ता दूर करतो. गणपती बाप्पांची कृपादृष्टी आपल्यावर, आपल्या कुटुंबावर राहावी. त्यांच्या कृपेनं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी या दिवशी व्रत केलं जातं, उपवास केला जातो. परंतु हे व्रत, उपवास करत असताना आपल्याकडून कळत नकळत अशा काही चुका घडतात, जेणेकरून तुम्ही कितीही गणपती बाप्पांची सेवा केली, आराधना केली तरी देखील त्याचं आपल्याला फळ प्राप्त होत नाही. उलट आपल्यावर, आपल्या कुटुंबावर काही ना काही संकट, विघ्नही येतातच. तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्याकडून कळत नकळत घडणाऱ्या या चुका कोणत्या आहेत, त्याचबरोबर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला चुकूनही एक मी तुम्हाला भाजी सांगणार आहे, तर ती खायची नाही. जी भाजी खाल्ल्यामुळं तुम्ही उपवास केला, व्रत केलं तरी देखील तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. त्यामुळं तुम्हाला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही भाजी खायची टाळायची आहे. आता ही कोणती भाजी आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व असून प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी येत असतात. कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं. चतुर्थी ही भगवान गणपती बाप्पांना समर्पित असून या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते. हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला मनोभावे गणपती बाप्पांची पूजा करते, आराधना करते, तर तिला अपेक्षित फळ प्राप्त होत असतं. संकष्टी चतुर्थीला अनेक जण उपवास करत असतात, परंतु संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असताना काय खावे व काय खाऊ नये याविषयीची जास्त माहिती नसते. परंतु जर तुम्ही उपवास करत असाल तर फलाहार करणे हा सर्वात उत्तम पर्याय मानला आहे. उपवासाच्या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त फलाहार करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणते पदार्थ जर खात असाल तर त्यामध्ये तुम्हाला शक्यतो सैंधव मिठाचा वापर करायचा आहे. सैंधव मीठ नसेल तर तुम्ही समुद्री मिठाचा, म्हणजेच आपण जेवणामध्ये रोज जे वापरतो पांढरे मीठ, तर त्याचा वापर करायचा आहे. परंतु चुकूनही काळ्या मिठाचा वापर आपल्या कोणत्याही अन्नपदार्थामध्ये या दिवशी करायचा नाही. त्याचबरोबर ज्यांचा उपवास नसेल तर त्यांनी देखील या दिवशी काळ्या मिठाचा कोणत्याही भाजीमध्ये किंवा पदार्थामध्ये वापर करायचा नाही. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त रसदार जी फळं असतात तर ती खायची आहेत. उपवासामुळं आपल्या शरीरातील पाणी कमी होतं आणि ते भरून काढण्यासाठी या रसदार फळांचं सेवन आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला साबुदाण्याच्या खिचडीचा किंवा साबुदाण्यापासून बनणाऱ्या कोणत्याही पदार्थ आपण या दिवशी खायचे आहेत. त्याचबरोबर दही देखील आपण खाऊ शकता आणि जर आपल्याला थकवा जर जाणवत असेल तर या दिवशी आपण चहा देखील घेऊ शकता. तर आता या संकष्टी चतुर्थीला आपल्याला काय खायचं नाही, तर संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असताना जमिनीखाली जे उगवलेले जे पदार्थ असतात, भाज्या असतात, तर त्या खाण्यास आपल्या हिंदू धर्मामध्ये मनाई केलेली आहे. जसं की गाजर, बीट, मुळा, कांदा हे खाण्यास आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये मनाई केलेली आहे. ज्याला आपण कंदमुळं असं म्हणतो, तर ती कंदमुळं खायची नाहीत. तर ही कंदमुळं खात असताना आता आपण जी साबुदाण्याची खिचडी करतो किंवा इतर उपवासासाठी जे काही पदार्थ करत असतो, तर त्यामध्ये आपण बटाट्याचा वापर करत असतो. परंतु हा बटाटा देखील आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये खाण्यास मनाई केलेली आहे. तर शक्यतो आपण हा उपवास करत असताना हा बटाटा देखील खाणं टाळायचं आहे. त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे गाजर, बीट, मुळा, कांदा हे देखील हिंदू धर्मशास्त्रानुसार खाण्यास मनाई केलेली आहे. त्यामुळे देखील आपल्याला हे पदार्थ टाळायचे आहेत. त्याचबरोबर पुढील जी वस्तू आहे तर ती म्हणजे फणस. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये कोणताही उपवास करत असताना, मग तुम्ही संकष्टीचाच करा, एकादशीचं किंवा कोणताही जो उपवास असेल, तर त्या उपवासाला हिंदू धर्मशास्त्रानुसार फणस खाण्यास मनाई केलेली आहे. त्याचबरोबर फणसापासून कोणताही जर बनवलेला पदार्थ असेल तर तो या उपवासाच्या दिवशी खायचा नाही. त्याचबरोबर ज्याचा उपवास आहे त्यानं आणि त्याचबरोबर घरातील इतर कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं या दिवशी फणस खायचा नाही, तो आपल्याला टाळायचा आहे. इतर दिवशी तुम्ही खाऊ शकता.
त्याचबरोबर गणपती बाप्पांचे पूजन करत असताना, व्रत करत असताना कुठेही तुम्ही तुळशीचा वापर करायचा नाही चुकूनही. कारण तुळशीचं आणि गणपती बाप्पांचं सौख्य नाही, त्यांचं वैर आहे आणि त्यामुळंच चुकूनही कोणत्याही पदार्थामध्ये किंवा कोणत्याही पूजेमध्ये तुळशीचा वापर होणार नाही, याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. कारण परिवारात तुळशीचा वापर वर्ज्य आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जे पदार्थ आहे, भाज्या आहे, तर ती म्हणजे मांसाहार. चुकूनही या दिवशी, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं घरात किंवा घराच्या बाहेर जाऊन मांसाहार करायचा नाही. मांसाहार हा अवश्य टाळायचा आहे. त्याचबरोबर कांदा, लसूण जे पदार्थ आहेत तर ते देखील तामसिक आहेत या भाज्या, तर हे देखील आपल्याला टाळायचं आहे. चुकूनही आपल्याला या दिवशी मांसाहार किंवा कांदा, लसूण या वस्तू खायचं आपल्याला, तसेच आपल्या घरातील लोकांना टाळायचं आहे. त्याचबरोबर व्यसनं करणं म्हणजेच तंबाखू, सिगरेट, दारू या गोष्टी देखील या दिवशी अवश्य टाळायच्या आहेत. तुम्ही जर चुका करत असाल आणि तरी देखील आपण गणपती बाप्पांचा उपवास करत असाल किंवा पूजा जर करत असाल, तर तुम्ही कितीही गणपती बाप्पांची सेवा केली, आराधना केली, त्यांना प्रार्थना केली तुमच्यावरची, तुमच्या कुटुंबावरची विघ्न संकट दूर होण्यासाठी, तरी देखील तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होणार नाही. उलट तुमच्या कुटुंबाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. तुमच्या घरामध्ये पैसा टिकणार नाही. तुम्ही कितीही मेहनत केली, कष्ट केले, तरी त्याचे तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही. उलट तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्यामुळे तुम्हाला या ज्या मी गोष्टी सांगत आहे, या भाज्या आहेत, तर त्यापैकी कोणतीही भाजी खायची नाही. या उपवासाच्या दिवशी आपल्याला टाळायच्या आहेत. त्याचबरोबर या दिवशी कोणाचंही उष्ट अन्न खायचं नाही. कुटुंबातील व्यक्तींचं देखील नाही, बाहेरच्या व्यक्तींचं देखील नाही. शक्यतो या दिवशी आपण उपवास करत असताना मी अगोदर सांगितल्याप्रमाणे फलाहारच घ्यायचा आहे आणि कोणतंही उष्ट अन्न असेल तर ते खायचं टाळायचं आहे. तुम्ही ते अन्न एखाद्या गाईला किंवा एखाद्या कुत्र्याला खाऊ घालू शकता, एखाद्या पशुपक्ष्याला खाऊ घालू शकता, परंतु घरातील कोणत्याही व्यक्तीने या दिवशी उष्ट अन्न खायचं टाळायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी तेलकट, मसालेदार पदार्थ जे असतात ते देखील आपल्याला खायचे टाळायचे आहेत. आणि हे सर्व पदार्थ टाळून आपल्याला अगदी मनापासून आणि अगदी मनोभावे या गणपती बाप्पांची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. आणि त्यांची पूजा करत असताना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे, त्यांची सेवा करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी शक्यतो वांग्याची भाजी, घेवड्याची भाजी, त्याचबरोबर भोपळ्याच्या भाज्या, या ज्या भाज्या आहेत तर त्या देखील तुम्हाला अवश्य खायच्या टाळायच्या आहेत. या देखील भाज्या उपवासामध्ये कोणत्याही खायच्या नसतात. हे देखील आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये मनाई केलेले आहे. तर या दिवशी आपण गोडाधोडाचं जेवण करायचं आहे आणि तेच सर्वांनी कुटुंबातील खायचं आहे. त्याचबरोबर ज्या वेळेला तुम्ही गणपती बाप्पांना प्रसाद अर्पण करत असता, नैवेद्य अर्पण करत असता, तर शक्यतो तेल आणि मिरचीचा या नैवेद्यामध्ये कुठेही वापर करायचा नाही. म्हणजेच गोडाचाही नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर तुपाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. देवाला सात्विक अन्न आवडत असतं आणि त्यामुळं तुम्ही कोणताही देवाला नैवेद्य दाखवत असताना यामध्ये तेलाचा किंवा मिरचीचा वापर न करता तुपाचा, देशी गाईच्या तुपाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर, अर्पण केल्यानंतर तो नैवेद्य तिथून लगेच उचलायचा नाही. नैवेद्य अर्पण केल्यानंतर सर्व लोकांनी काही काळ देवापासून दूर जायचं आहे. म्हणजे देवाच्या जवळपास यायचं नाही, जेणेकरून आपण हा जो नैवेद्य गणपती बाप्पांना जो अर्पण केलेला आहे तर तो गणपती बाप्पांनी ग्रहण करायला हवा. त्यासाठी आपण सर्वांनी कुटुंबातील गणपती बाप्पांपासून या पूजेपासून दूर जायचं आहे आणि काही वेळाने देवाला नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपण हा प्रसाद काढून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो आपण प्रसाद गणपती बाप्पांना अर्पण केलेला आहे तर तो प्रसाद आपल्या कुटुंबातील सर्वांनी थोडा थोडा घेऊन खायचा आहे. त्याचबरोबर या उपवासाच्या दिवशी तुम्ही जे जेवण बनवणार आहात, अन्न बनवणार आहात, तर त्यातील थोडासा भाग काढून हा आपल्याला गाईला, गोमातेला खायला घालायचा आहे आणि नंतरच तो प्रसाद म्हणून स्वतः स्वीकारायचा आहे आणि इतरांना देखील आपल्याला वाटायचा आहे. कारण असं जर केलं तर गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात. तर अशा प्रकारे तुम्हाला मी आता ज्या काही भाज्या सांगितलेल्या आहेत, वस्तू सांगितलेल्या आहेत, तर या तुम्हाला चुकूनही या संकष्टी
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खायच्या नाहीत, टाळायच्या आहेत. तुम्ही जर वस्तू खायच्या टाळून जर गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली, सेवा केली, आराधना केली, तर गणपती बाप्पांची या विघ्नहर्त्याची तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर सदैव कृपा राहणार आहे आणि त्यांच्या कृपेनं तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. परंतु तुमच्याकडून कळत नकळत या ज्या होणाऱ्या चुका आहेत तर त्या तुम्हाला अवश्य टाळायच्या आहेत. तरच तुम्ही केलेल्या सेवेचं तुम्हाला अखंड फळ प्राप्त होणार आहे, निश्चित फळ प्राप्त होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही जी सेवा आहे तर ही सेवा करत असताना अगदी मनोभावे करायची आहे. गणपती बाप्पांचा उपवास करायचा आहे. त्याचबरोबर उपवास करत असताना शक्यतो फलाहाराचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे, फलाहार जास्त खायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.